हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आमचा ब्लॉग बनणार आहे हिरानंदानी. कारण की माझं हिरानंदानीमध्ये पहिला खूपदा मी ब्लॉग बनवले आहेत. कारण की माझं तिकडे काम अटकलं होतं आणि ते आज फायनली काम होतं माझं. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आत्ताच सांगतो आहे आणि नंतर मी सांगेन. मी जाताना मग रस्त्यावर मला जेवढे शूट घेऊ वाटले तेवढे सगळे मी शूट घेतले आणि मी कॅमेरा चालूच ठेवला होता. कारण की मला मोठा ब्लॉग बनवत आहे आणि आता मी मोठा ब्लॉग एडिट करायला बसलो आहे. तेवढं तर मला काय सुचत नाही, पण जे सुचतं ते मी बोलतो आहे. बघूया आता आपल्यासोबत काय होतं या ब्लॉगमध्ये. मग माझ्यासोबत पुढे गेल्यानंतर असं काही घडतं आम्हाला वाटलं नव्हतं, असं कधी झालं नाही. पण यावारी झालं आमच्यासोबत. मी जात होतो असंच मित्रासोबत आणि मित्राच्या गाडीला पुढचा ब्रेक होता, पाठीमागाचा ब्रेक नव्हता. त्या भाईने अर्जंटमध्ये ब्रेक मारला. एक रिक्षाला आडवा आला होता. त्या भाईने अर्जंटमध्ये ब्रेक मारला. तुम्हाला दाखवतो मी पुढे. आमचा पूर्ण बॅलन्स गेला तिकडं. तशा प्रकारे मग असंच आम्ही जात होतो. आता तुम्ही बघू शकता पुढे टर्न आहे. त्या टर्नला भाईने हॉर्न नाही दिला, काय नाही दिलं. आमची चुकी, आम्ही हॉर्न नाही दिलं तर त्याने बी हॉर्न नाही दिलं. पण आम्हाला दिसला होता तो थोड्या गॅपमधून, म्हणून आमचा बॅलन्स झाला. तेवढा पडलो असतो नाही तो आम्ही तोंडावरच. पण ते देवाच्या नशिबाने आम्ही पडलो नाही, चांगलं झालं. मग आम्ही पोचलो हिरानंदानीच्या रोडला आणि मी एक छोटासा गार्डनचा एक व्हिडिओ घेतला असंच बाहेरून. कारण की मी हिरानंदानीमध्ये जे माझं काम होतं ते काम करून परत गार्डनला येणार, तो गार्डनचा शूट घ्यायला. मग गेलो आरकेडा सर्कलपाशी गेल्यानंतर त्याच्या पप्पाला डबा द्यायचा होता. मग आधी आम्ही तिकडे गेलो त्या पप्पाला डबा दिला. आम्ही तिकडून डब्बा देऊन लेन्स काढला. त्याला काय तर करायचं होतं, काम होतं ते त्यांनी काम केलं आणि मला 2 मिनटं थांब, तुला परत सोडायला येतो खाली आरकेड्याला. मग तो परत मला सोडायला आला होता खाली आरकेड्याला. तर तुम्ही बघू शकता तो भाई मला सोडून गेला इथून. मी गेलो, पहिला खालचे गाड्या दाखवले सगळे आमच्या पार्किंग सेल करायसाठी ठेवलेल्या गाड्या आहेत, सेकंड हँड गाड्या आहेत. ज्यांना कोणाला गाड्या पाहिजे असतील ते तर मी कॉन्टॅक्ट नंबर बी देतो वरती बघा बॅनरवर. त्या नंबरवर कॉल करा आणि गाड्या घेऊ शकता तुम्ही कमी प्राईजमध्ये, चांगल्या गाड्या. मग माझं एक काम होतं मित्रापाशी दवाखान्यामध्ये, तर मी लिफ्टमध्ये गेलो. लिफ्टनं खाली गेलो फर्स्ट फ्लोअरला. मित्रापाशी काम करून झालं, मग परत मी फर्स्ट फ्लोअरला आलो वरती. आणि वरती मला ऊन दाखवायचं होतं म्हणून मी खाली कॅमेरा पकडला होता. तर मग खाली कॅमेरा पकडून बाहेर निघालो. तुम्ही डोक्यावर बघू शकता केवढं ऊन होतं. तर मला गरम होत होतं, तरी बी मी असंच शूट करत सगळं शूट घेतलं. तिकडलं दवाखान्याच्या इकडलं बी सगळं, तिकडं जेवढं खेळाचं सामान होतं लेकरांचं तेवढं सगळं दाखवलं. मग हिरानंदानी गेलो गार्डनला जायला रस्त्याला. फायनली गार्डनमध्ये आलो होतो. आणि गार्डनमध्ये आलो, मी विचार करत होतो भाई त्या टाकीवर जायला भेटेल का मला. त्या टाकीवर जायचं होतं मला व्हिडिओ काढायसाठी. तर तेव्हा तिथं वॉचमॅन ते नव्हतं कोणी, आता मी त्यांना विचारलं असतं. मग मी पूर्ण एक त्या गार्डनचा राऊंड मारला. पूर्ण एक राऊंड मारता असंच कंटाळा येत होता. मी बोललो काय करू उन्हात फिरून मतलब नाही बोललो. मग झोक्यावर बसलो, झोका खेळला थोडा वेळ. झोका खेळून झालं, मग तिथे एक बाज होतं बसायसाठी, तिथं जाऊन बसलो मी. मस्त झोपलो होतो पाय लांब करून. मग तिथं झोपलो 5-10 मिनटं. मग त्याच्यानंतर तिकडून पाणी यायला लागलं अंगावर. तेव्हा पाणी चालू केलं होतं दुपारचं 3 वाजता काय तर. मग ते पाणी चालू झाल्यानंतर ते अंगावर यायला लागलं म्हणून मी उठलो लगेच तिथून. मग त्यात सगळं शूट घेऊन झालं. मी वरी गेलो फुलांचा शूट शूट घेतला. मी निघालो बाहेर गेल्यावर बघितलं ऊन खूप होतं. मग रस्त्यावर चलत माझ्या खिशामध्ये गाडी भाडं होतं. तरी पण बोललो भाई काय करू, गाडीने जाऊन बोललो इथंच जवळच घर आहे. तर मी असं चलत जात होतो. मग बोललो एवढ्या गरमीत चाललो होतं, उसाचा रस पिणं बनतं. मग उसाच्या रसाची गाडी बघितली, मी भेटली नाही. मग दुसरीकडे बघितलं, दुसरीकडे भेटलं. मग त्या भाईला बोललो उसाचा रस दे प्यायला. तर तो बोलला भाई 2 मिनटं. मग 2 मिनटं मी बसलो तिकडं आणि फायनली रस आलं होतं आपलं. मी रस पिलं आणि रस पिऊन परत निघालो घराकडे. कारण की मला घरी जायचं होतं. माझी मम्मी फोन करत होती मला. मम्मीचा फोन येत होता म्हणून मी शूट घेत वाकड्या इकडे बिल्डिंगचं शूट घेतलं आणि तिथं खाली स्वस्तिकमध्ये शूट घेतलं. मग तिथून निघालो मी आनंदनगर यायला. मग आलो, सर्कल क्रॉस केला, म्हणजे सिग्नल क्रॉस करताना एक व्हिडिओ काढत सिग्नल क्रॉस केला मी. बाजूचे असं तोंडाला बघत होते, तरी पण मी बोललो मला काय फरक पडत नाही भाई. मी सिग्नल क्रॉस करून गल्लीत आलो. मग घरी गेलो आणि इस्माईल भाई तिथं बसले होते गोट्या खेळत. मग त्यांच्यापाशी गेलो तिथे एक व्हिडिओ काढला बसला. मग यशाबाई काय तर करत होता. यशाबाईला बोललो हाय बोल. त्या भाईने बी हाय बोलले, तुम्ही बघू शकता फोनवर बोलता. मग त्या भाईचा एक व्हिडिओ काढला. मग त्या भाईचा व्हिडिओ काढून झालं. मग दादूची मस्ती करतो. दादू भाई बसला होता मांडी घालून रस्त्यावर.
त्याचा व्हिडिओ काढत होता. तो भाई लाजत होता, मग उठून फिरायला लागला तो. तर मग मी गेलो संध्याकाळी रील बनवायसाठी. तर मग रील बनवता मी एक ब्लॉगसाठी व्हिडिओ काढून घेतला. तर आपला व्हिडिओ तर संपते. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनल लाईक